नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हो, तुम्ही तर थंबनेलला पाहिलेलंच आहे, अगदी बरोबर आहे। आज आपण 1 कप दुधामध्ये अर्धा कप तीळ घालून रेसिपी करणार आहोत। आता ही रेसिपी नेमकी कशी केली पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला गॅस चालू करून कढई ठेवली। कढईमध्ये 1 कप इतके शेंगदाणे घातले। आता शेंगदाण्यांना हलकेसा डाग पडूपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे जास्त करपवायचे नाहीत, शेंगदाण्याचा कलर सुद्धा आपल्याला बदलायचा नाही। हलके डाग पडायला लागले की शेंगदाणे भाजलेत असं समजायचं। शेंगदाणे भाजत असताना गॅस मध्यम टू लोच ठेवायचा। फास्ट गॅसवरती ते लगेच डागले जातील पण आतनं कच्चेच राहतील। आता बघा शेंगदाण्यांना हलकेसे डाग झालेत तर ते शेंगदाणे खाली एका ताटामध्ये काढून घेतले। आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा कप इतके तीळ घालून घ्यायचे आहेत। ते सुद्धा हलकेसे तडतड उडायला लागले, हलकेच भाजले की आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे। तिळाचा सुद्धा रंग आपल्याला अजिबात बदलू द्यायचा नाही। तीळ शेंगदाणे तुम्ही जर जास्त भाजला तर आपला होणारा पदार्थाचा रंग बदलला जाईल, त्याच्यामुळे हे हलकेच भाजायचे आहेत बारीक गॅस करून। आता इथं आपले तीळ सुद्धा भाजून झालेत, हे सुद्धा खाली एका ताटामध्ये काढलेत। भाजलेले शेंगदाणे बघा, ह्याच्यावरचे सालं काढून घ्यायचेत आपल्याला ह्या पद्धतीने। शेंगदाण्यांना थोडेसे थंड होऊ द्यायचे, म्हणजे ह्याच्यावरचे सालं आहेत ना ती सहजपणे निघली जातात। आता शेंगदाण्याच्या वरची सालं काढून ते पाकडून घेतलेत, म्हणजे सालं निघून गेलेत आणि इथं शेंगदाणे आपले आहेत। आता चला पुढे काय करायचं ते आपण पाहूयात। गॅस चालू करून कढई ठेवली। कढईमध्ये आपल्याला 1 कप इतकंच दूध घ्यायचं आहे। दूध अर्धा लिटर होतं, त्याच्यावरची जी साई येते तितकीच साई घेतली। तुमच्याकडे जर जरा जास्त साई असेल ती वापरली तरी सुद्धा चालेल। आता ही साई आपल्या दुधामध्ये अशी फेटून घ्यायची आहे। इथं तुम्ही म्हणाल पाण्याचा वापर केला तर चालेल का? पाणी वापरू शकता, पण दुधाने आपला हा पदार्थ आणखीन चवदार छान टेस्टी लागतो। आता दुधामध्ये आपल्याला लगेचच जे भाजलेले तीळ होते ते घालून घ्यायचे आहेत आणि जे भाजून ह्याच्यावरचे सालं काढून घेतले होते ते शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। आता हे दोन्ही आपल्याला ह्या दुधामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला दूध आटूसपर्यंत हे शिजवत राहायचं आहे। आता इथे तुम्ही गॅस वाढवला तरी सुद्धा चालेल, फास्ट गॅसवरती हे आपल्याला आटून घ्यायचं आहे, म्हणजे लगेचच आटलं जाईल। आता आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे तीळ आणि जे शेंगदाणे आहेत दुधामध्ये आपले शिजले जातील आणि दूध सुद्धा आपलं लवकरात लवकर आटेल। आता ह्याचं पुढं काय करायचं ते तर तुम्हाला सांगणारच आहे, पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहता येतील। बघा आता इथे तुमच्यासोबत बोलूसपर्यंत दूध सुद्धा ह्याच्यातलं पूर्णपणे आटलेलं आहे। दूध आपलं संपूर्ण आटून झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला भरड असं वाटून घेतलं, नंतर ह्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि एकदम बारीक ह्याची पेस्ट वाटून घेणार आहे। जरा सुद्धा आपल्याला हे दाणेदार ठेवायचं नाही, एकदम स्मूथ बारीकसर असं वाटलं गेलं पाहिजे, बघू शकता। आणि वाटत असताना सुद्धा इथं दुधाचा वापर केला। दूध हे साधं थंडच आहे, म्हणजे अगोदर गरम केलेलं होतं आणि नंतर आता थंड झालं, तर हे पेस्ट करण्यासाठी दुधाचा वापर केलेला आहे। आता जे राहिलेलं होतं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं दूध घालून वाटून घेणार आहे। आता तुम्ही म्हणाल इथे पाणी घातलं तर चालेल का? पण पाणी घातले तर आपल्या ह्या बनणाऱ्या पदार्थामध्ये फरक जाणवतो लगेच, त्याच्यामुळे शक्यतो करून दूधच घालून ही रेसिपी करायची। आता पुन्हा आपण हे छान एकदम बारीक स्मूथ असं वाटून घेतलेलं आहे। जसं वाटेल तसं एका बाउलमध्ये इथे काढून घेतलेलं आहे। तुम्हाला इथे एकच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे हे जे मिश्रण आहे ते होता होईल एवढं बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे। चला तर आता पुढे काय करायचं ते पाहूयात। गॅस चालू करून पॅन ठेवला। पॅनमध्ये बघा 1 कप इतकी साखर घातली। पॅन हा आपल्याला नॉनस्टिकच घ्यायचा आहे। साखरेचं प्रमाण जरा कमी केलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 कप साखर घातली तर पाऊण कप इतकं पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला ह्यांचा एकतारी वगैरे पाक करायचा नाही, फक्त एक चिपचिपा पाक झाला पाहिजे इथंपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। गॅस इथं आता सध्या वाढवलेला आहे, म्हणजे आपला पाक हा लवकर येईल। तुम्हाला जर गोडाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर इथं तुम्ही 1.5 कप साखरेचं प्रमाण घेऊ शकता, पण इथं मी शेंगदाणे 1 कप वापरले होते, त्याच्यासाठी 1 कप इतकी साखर घेतली। बघा इथे आता चिपचिपा पाक कसा झालाय ओळखायचं। थोडासा पाक हातावरती घ्यायचं, बघा तुम्हाला चिपचिप असं बोटांच्या मध्ये दिसायला लागलं की समजायचं हा आपला पाक आलेला आहे। आता लगेच आपण केलेलं मिश्रण होतं ते ह्या पाकामध्ये घालून घेणार आहोत आणि आता आपण मिसळून घेणार आहोत। आता छान असं हे आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे। छान असा याचा गोळा होईपर्यंत आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे। एकाच दिशेने आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी होता कामा नये। बघू शकता छान एकदम असं मस्तपैकी मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचे बघा, ती म्हणजे दूध पावडर। तर इथं जास्त नाही, फक्त अर्धा कप इतकीच दूध पावडर घातलेली आहे, कारण आपला पदार्थ तितकासा खायला टेस्टी सुद्धा लागला पाहिजे।
म्हणून इथं दूध पावडर वापरलेली आहे. आता दूध पावडर घातल्यानंतर ना आपल्याला इथं छान असं मिसळून घ्यायचं आहे बरं का. नाहीतर हे दूध पावडर ज्यांना गुठळ्या ज्या गाठी असतात ना त्या छोट्या छोट्या बनल्या जातात. त्यामुळे इथं छान असं हे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. गॅस मात्र बारीक ठेवला आहे आणि छान असं आपल्याला ह्यांचा एक गोळा घट्ट होऊसपर्यंत आपल्याला हे आता सतत हलवत राहायचं आहे. तर जसं आपण हे मिसळत जाऊ तसं ह्याला घट्टपणा येणार आहे. बघा, अगोदर तुम्हाला हे मिश्रण पातळ दिसत होतं आणि आता बघू शकता ह्याच्यातलं थोडंसं पाणी आटल्यानंतर थोडंसं एक घट्टसर दिसायला लागलेलं आहे. सतत हलवत राहायचं आहे, आणखीन छान ह्याचा गोळा होतो. तर इथं बघा, मी सुरुवातीला अगोदरच ना काही केशरचे धागे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, म्हणजे आपल्या ह्या पदार्थाला रंग सुरेख येईल. आणि थोडीशी एक पाव चमच इतकी वेलची पावडर घातलेली आहे, जेणेकरून आपल्या पदार्थाला फ्लेवर छान येईल. आता हे सुद्धा आपण छान ह्याच्यामध्ये मिसळून घेणार आहोत. तुम्हाला इथं थोडक्यात समजलंच का हो आपण काय करतोय. तर आज आपण इथं करत आहोत शेंगदाणे आणि तिळाची कतली. जशी आपण काजू कतली खातो तशीच आज आपण शेंगदाणे आणि तिळाची कतली करणार आहोत. अगदी करायला सोपी आहे, कमीत कमी साहित्यात होते, घरात असणाऱ्या साहित्यात आणि स्वस्तात मस्त अशी मिठाई होते बरं का. आपलं हे मिश्रण आहे ना ते खूप तुम्हाला चिकटसर असं दिसत असेल तर ह्याच्यासाठी 1 चमचा ह्याच्यामध्ये तूप घालून आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या आपल्या रेसिपीचा ना आणखीन टेस्ट स्वाद वाढेल म्हणून. आता मात्र इथं खूप मेहनत आहे, ते म्हणजे हे मिश्रण सुरुवातीला किती पातळ होतं ते घट्ट होईपर्यंत जवळजवळ 12 ते 13 मिनिटं लागतात, मध्यम ते बारीक आचेवरती. आता याच्यामध्ये आणखीन अर्धा चमच तूप घालून आपण पुन्हा हे मिसळून घेणार आहोत. आता बघा, संक्रांत लवकरच येत आहे आणि संक्रांत म्हणलं की तिळाचे पदार्थ बनले जातात. तर ह्याच्या अगोदर मी तिळाचे लाडू, तिळाची वडी कशी करायची ह्याचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलेच आहेत. ते व्हिडिओ पाहून ना तुम्ही सुद्धा यावर्षी संक्रांतीला तिळाचे लाडू, तिळाची वडी घरच्या घरी करू शकता. आता थंडी म्हणलं की थंडीमध्ये तिळाचा भरपूर असा फायदा असतो खाण्याचे. आता बघू शकता अगोदर आपलं मिश्रण किती पातळ होतं आणि आता पाहिजे तसं हे घट्ट झालंय. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं नॉनस्टिक पॅन वापरा, म्हणजे हे मिश्रण आपलं जास्तीचं भांड्याला चिटकणार नाही. आता बघा, खाली एक बटर पेपर घेतलाय. बटर पेपरला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. नंतर आपण तयार केलेला गोळा ह्याच्यावरती काढून घेणार आहोत आणि आपल्याला हलकासा हा मळून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण गरम आहे म्हणून आपल्याला हात लावायचं नाही, बटर पेपरनेच मळून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला सांगितलं होतं का नाही, शेंगदाणे आणि तीळ होता होईल एवढे मिक्सरला बारीकसर असे वाटून घ्या. कारण आपण शेंगदाणे आणि तिळाची कतली करत असल्यामुळे ती कतली ही मऊसूत असते, त्याच्यामुळे ना आपल्याला जरा सुद्धा ह्याच्यामध्ये दाणे राहायला नको म्हणून एकदम बारीकसर अशी पेस्ट करून घ्यायची, म्हणजे ना हे मिश्रण आपलं अगदी मऊसूर असं होतं. आता बघा, हा गोळा मळून झाल्यानंतर थोडंसं मी हातानेच बटर पेपरवरती थापून घेतलेला आहे आणि नंतर बेलण्याने एकसारखा सगळीकडं करून घेत आहे. आता इथे ह्याची आपल्याला पलटी वगैरे करायची नाही, बटर पेपर फिरून घ्यायचा आहे आणि बेलण्याने वरून लाटून घ्यायचं आहे. एकसारखी लाटायची, म्हणजे आपल्या ह्या जे काजू कतलीच्या वड्या आहेत त्या छान एकसारख्या सगळीकडनं बनल्या जातात. आता इथं थोडंसं बटर पेपर उचलून बघितलं की वड्यांसाठी एकसारखं सगळीकडे झालंय का, तर एकसारखं झालेलं आहे. पुन्हा इथे मी बटर पेपर होता तसा लावून घेतला आणि हा बटर पेपर असाच उचलून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे 1 तासाभरासाठी. मी फ्रीजरमध्ये 1 तासाभरासाठी ठेवलं होतं. छान असं सेट झालेलं आहे. मग वरचा बटर पेपर काढून घेऊयात. तुम्ही बाहेर फ्रीजच्या ठेवू शकता थंड होण्यासाठी, पण बराच वेळ लागतो हे सेट होण्यासाठी, त्यामुळे फ्रीजमध्ये जर ठेवलं तर लगेच ह्या वड्या सेट होतात. आता 1 तास झाल्यानंतर हा बटर पेपर उचलून आणलेला आहे फ्रीजमधून. आता आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत. त्याच्यासाठी बघा, तुम्हाला किती छोट्या हव्यात, मोठ्या हव्यात त्या आकारामध्ये कापू शकता. तुम्ही चौकोनी आकारामध्ये कापू शकता किंवा डायमंड आकारामध्ये कापू शकता. संक्रांत म्हणलं की तिळाचे पदार्थ करतात, पण मुलं तिळाचे लाडू, तिळाची वडी कठीण असते म्हणून खात नाही. पण तुम्ही जर ही तिळाची कतली केलात तर मुलं आवडीने खातात आणि हिवाळ्यामध्ये खूप सारे असे फायदे आहेत तीळ खाण्याचे. मग तीळ आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात खाल्लेच पाहिजेत. मग मुलांसाठी तुम्ही ही तिळाची आणि शेंगदाण्याची कतली करून देऊ शकता. तर तुम्ही म्हणाल ही कतली किती दिवस टिकते, तर फ्रीजमध्ये ठेवलात तर तुम्ही 8 ते 10 दिवस खाऊ शकता आणि फ्रीजच्या बाहेर ठेवलात तर 4 ते 5 दिवस मुले सहजे आवडीने खाऊ शकतात. पण खरं सांगायला गेलं ना तर 4 ते 5 दिवस सुद्धा राहत नाही. अगदी 1 ते 2 दिवसामध्ये ही तुमची कतली संपली जाते. तुम्हाला कळणार सुद्धा नाही ही कतली कधी संपली, एवढी मुलं आवडीने खातात. आता इथं बघा, मी डायमंड आकारामध्ये ही कतलींना आकार दिलेला आहे. एकसारख्या छान इथं आपल्या वड्या पडल्या गेलेल्या आहेत. बघू शकता. आता इथं मी काही वेगळं सांगायचं नाही, तुमच्या समोर रिझल्ट आहे. तुम्हीच मला कमेंट करून सांगा नक्की ह्या वड्या कशा झाल्यात. तुम्हाला तर वरून दिसतच असतील. आता इथं गोडाचं प्रमाण मी कमी केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या वड्यानं जरा गोडीला कमी झाल्यात. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर थोडंसं साखरेचं प्रमाण वापरू शकता. बाकी सगळं साहित्य जे वापरलेलं आहे तेच घेऊन तुम्ही सुद्धा नक्की ह्या तीळ आणि शेंगदाण्याची कतली करू शकता.
बघा, जशी आपण काजू कतली आणतो ती कशी मऊसूत असते, अगदी तशीच ही सुद्धा मऊसूत तोंडात टाकता विरघळणारी झालेली आहे. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. आणि मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. अगदी कोणालाही जमेल आणि कोणीही करू शकेल इतकी सोपी तुम्हाला ही कतली दाखवलेली आहे. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.